महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। हत्येचा पर्दाफाश, 8 जण जेरबंद, 6 लाख रुपयांची सुपारी देऊन युवकाची हत्या, एलसीबीची मोठी कारवाई। यवतमाळ खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 70 माळ जंगल परिसरात आढळलेल्या अनोळखी मृतदेहाच्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावलाय। सुपारी घेऊन खून केल्याप्रकरणी पोलिसांनी 8 आरोपी निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेतले। 4 ऑगस्ट रोजी 70 माळ जंगलात एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता। मृताच्या गळ्यावर व पाठीवर चाकूने वार तसेच दगडाने मारहाण केल्याचे निष्पन्न झाले। मृतदेहाची ओळख पटविणे आणि आरोपीचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। घटनास्थळी मिळालेल्या दारूच्या बाटल्या, पाण्याची बाटली आणि मूग डाळीच्या पॉकेटावरून पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली। या तपासातून मृताची ओळख मंगेश उर्फ काल्या अर्जुन मनवर, वय 35, राहणार सिद्धार्थनगर, हिंगोली अशी पटली। तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास करत ज्ञानेश्वर मोहनसिंग राठोड याला ताब्यात घेतले। चौकशीतून खुनासाठी 6 लाख रुपयाची सुपारी देण्यात आल्याचे तसेच अन्य 7 आरोपींचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले। या प्रकरणात राहुल उर्फ महाराज लोखंडे, श्रावण भवाड, सोमनाथ हजारे, विशाल राठोड, अर्जुन शेळके, दीपक जाधव आणि शुक्रधन उर्फ सिद्धार्थ जाधव यांच्यावर एकूण 8 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास खंडाळा पोलीस करीत आहेत। अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून कोणताही ठोस पुरावा नसताना गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।